रिक्त उसळी घेणारा चेंडू जास्तीचा बाउन्स पंचांनी वाईड घोषित केलं या बॉलला. 1 बाउन्सर फॉर 1 ओव्हर ही वॉर्निंग गोलंदाजाला मिळाली. एक बाउन्सरचा तुम्ही वापर केला, पुढचा बाउन्सर तुम्ही टाकला तर तुम्हाला दंडित केलं जाईल पंचांच्या माध्यमातून. त्यामुळे इथे सूचना आली संदीप या खेळाडूला. संदेश स्टार्टिंग एंडला पुन्हा एकदा शॉट ऑफ लेन पूल करायचा आहे, परंतु इथे चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही आहे. थोडंसं व्हेरिएशन, कटर बॉल टप्पा पडला तर थोडासा बॉल टर्न होतोय, विकेट किपरच्या हातामध्ये विसावतोय. डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. मागील 4 सामने जर आपण पाहिले तर सेकंड इनिंग मध्ये धावा चेस झाल्या प्रत्येक मॅच मध्ये. हा देखील रेकॉर्ड आजच्या दिवसाचा. ज्या संघाने दुसऱ्या फेरीमध्ये बॅटिंग केली तो संघ विजयी झालाय. तर मग इथे साई संघाला एक चांगलं टार्गेट सेट करावं लागेल धावा डिपेंड करण्यासाठी, कारण सध्याची परिस्थिती आपण जर पाहिली रन चेस करणाऱ्या संघासाठी अनुकूल आहे असंही म्हणायला हरकत नाहीये. त्यांना त्या टीमला ॲडव्हान्टेज आहे. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना मागच्याही सामन्यामध्ये पेन कोळीवाडा संघाने 34 धावा पहिल्या 2 ओव्हरमध्ये केल्या. त्यानंतर 2 ओव्हरमध्ये कमबॅक पाहायला मिळालं. तिथून त्या सामन्यामध्ये पेन कोळीवाडा संघ पूर्णपणे बॅकफुटला गेला. धावांचा पाठलाग करताना करण मडवीने चांगली फलंदाजी केली. चिर्ले संघ विजयी झाला. यावेळेला धीम्या गतीचा बॉल अवे फ्रॉम द बॉडी सोडून दिलाय, लेफ्ट केला आणि पंचांनी नो घोषित केला. अतिशय योग्य निर्णय, कारण पहिला बाउन्सर वापरला होता, वॉर्न केलं होतं गोलंदाजाला, त्यानंतर पुढचा एक बाउन्सर आला. इथे मात्र पंचांनी या बॉलला नो घोषित केलं. जरी मोठा फटक खेळण्याचा प्रयत्न केला असता तरी नो बॉल घोषित करण्यात आला असता. पण बॉलला सोडण्याचा निर्णय अनिकेतने घेतला. इथे फ्रीडची संधी अनिकेतला चालू आली. घातक असा खेळाडू. 20 रन 20 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतील. यावेळेला गुडघा टेकून बिगिट करायचा बॉल फ्री हिट आहे. भरपूर उंच फटका. लॉंग ऑन मधला फिल्डर जज करतो. जरी झेल पकडण्याचा प्रयत्न केला असता तरी खेळाडू बाद झाला नसता. अतिशय योग्य निर्णय. आणि इतका उंच गेला की त्याच्या देखील नजरेमध्ये हा बॉल आला नव्हता. आणि इथे मात्र 2 धावा या चेंडूवरती मिळतील. फ्रीड बॉल वरती धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल ती म्हणजे 22. 22 ही धावसंख्या स्कोर कार्ड वरती. सेकंड ओव्हर मार्गस्थ आहे संदीप हा खेळाडू या षटकामध्ये. शेवटचा बॉल हुक केला, फिरून मारला नटरंग स्टाईलने. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर बॉलला फेकलाय अनिकेत मोकलने. सीमा पार षटकार 6 धावा. चांगलं टायमिंग. वेट अँड वॉच. गती फार कमी होती या चेंडूमध्ये. थोडे मागे आले आणि गरकन पोझिशन मध्ये येऊन मात्र नटरंग स्टाईलने या बॉलला फेकून दिलं बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. 6 धावा इथे पाहायला मिळाल्या. सेकंड ओव्हर कंप्लीट. 2 षटकाचा खेळ संपला. धावा आल्या धावफलकावरती 28. पहिल्या ओव्हरमध्ये 14, सेकंड ओव्हरमध्ये 14. चला पारगाव आणि बघा यानंतर सामना असेल 1 स्टार वाघाचे वाडी विपक्ष भूमिका स्पोर्ट चिर्ले. फेरबदल आयोजकांकडून सूचना आल्या, त्यामुळे चिर्ले संघाचा कॅप्टन करण आणि वाघाचे वाडी संघाचा अविनाश कॅप्टन आपण उपस्थित राहा. दोन ओव्हरचा खेळ संपला. 28 धावा धावफलकावरती. बॉल नेम प्लीज. चला चेंडू हवाय, चेंडू द्या आपण. मानस बघा मी पुन्हा एकदा आयोजकांच्या वतीने माफी मागतोय. नेक्स्ट मॅच पारगाव आणि पेन चिंचपाड अशीच असेल. पारगाव आणि पेन चिंचपाड अशी लढत पाहायला मिळेल. तनुष प्रवीण वेलिये त्यांच्याकडून आम्हाला खरं तर ट्रॉफीज पुरस्कृत करण्यात आलेल्या आहेत आणि त्यांचं इथे आगमन, त्यांचं मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. जय नानोबा ट्रॉफी पावसाळी रबर बॉल स्पर्धा आपण सध्या पाहत आहोत, एन्जॉय करत आहोत. स्पर्धेचा शेवटचा दिवस. खरं तर 3 दिवसीय स्पर्धा होती, परंतु काही कारणास्तव या स्पर्धेचा फॉर्मॅट 2 दिवसाचा राहिला. काल तालुका, आज ग्रामीण अशी ही संकल्पना.
तिसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्कवरती आला मानस, समोर संदेश गावण. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 28 धावा. यावेळेला फटका भरपूर चांगला आहे, खरं तर स्क्वेअर लेगच्या बाहेर बॉल चाललाय, आउट ऑफ द पार्क. षटकार बॉलच्या लाईन मध्ये होते, पिकअप शॉट पाहायला मिळाला. असं वाटलं होतं खरं तर हा फटका प्रॉपर टाइम झाला नव्हता, तरी देखील 6 धावा या खरं तर चेंडूवरती मिळाल्या संदेश गावण या खेळाडूच्या माध्यमातून. धावसंख्येत वाढ, 34 रन ऑन स्कोर कार्ड. बॉलची मागणी होते पुन्हा एकदा. रितेश बॉल पूर्व आपण मैदानामध्ये 34 रन स्कोर कार्ड मध्ये. पारगाव टीमचा कॅप्टन आणि पेण चिंचपाडा संघाचा कॅप्टन. चला टॉससाठी या. पुढचा सामना 3 ओव्हरचा राहील, याही गोष्टीकडे आपण लक्ष द्या. आणखीन एक मोठा सामना असेल. आकाश चारेकर, सुमित चा संपूर्ण स्क्वॉड तुम्ही पारगाव संघाचा पाहाल तर दुसऱ्या बाजूने वन ऑफ द लीजंड योगेश दादा पवार, त्यांचा संपूर्ण स्क्वॉड तुम्हाला त्यांच्या अपोजिट खेळताना पाहायला मिळेल. आणि खरं तर योगेश दादा पवार यांच्यासाठी होम ग्राउंड आहे. मी मगाशी देखील सांगितलं, नेहमी प्रॅक्टिस सध्याने होत असते क्रीडांगणावरती, त्यामुळे चांगलं बॅटल तुम्हाला इथे पाहायला मिळेल. पुढच्या मॅच मध्ये 3 ओव्हरचा सामना. आता टाइम अलर्ट राहील, प्लीज थोडंसं लक्ष द्या, वेळेला महत्व द्या प्लीज. पहिल्या बॉलवरती षटकार आपण पाहिला संदेश गावण या खेळाडूच्या बॅटमधून. सेकंड बॉलवरती कमबॅक होईल का हे पाहायचं आहे. रायगढ़ के सुपरस्टार मयूर वाघमारे पहिला खेळाडू बाद झालाय, मैदानाच्या बाहेर चाललाय संदेश गावण. तदनंतर मैदानाकडे दाखल होताना मग आता आशिष मोकल. पहिला खेळाडू बाद झाला, त्यानंतर मैदानाकडे आशिष मोकल हा खेळाडू दाखल होताना आपण पाहू शकाल. 1 डाऊनला धावसंख्या स्कोर कार्ड वरती आतापर्यंत आहे ती म्हणजे 36 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. अनिकेत अजूनही मैदानामध्ये उभा आहे आणि जोपर्यंत अनिकेत मैदानामध्ये उभा आहे तोपर्यंत एक मोठं टार्गेट त्या ठिकाणी सेट होऊ शकतंय असं भाकीत खरं तर केलं जातंय साई टीमच्या डगआउट्स मधून. त्याच्यावरती विश्वास, त्याच्याकडे असणारं त्याची गुणवत्ता आपण अनेक वेळा पाहिली. तो मैदानामध्ये उभा आहे नॉस्टॅकिंग एंड वरती. कमबॅक करत असताना खेळाडू मानस त्याला आपण पाहताय. ओव्हर द विकेट तेजतरार बॉल, परंतु लाईन त्या ठिकाणी मिस करतोय. डाव्याच्या बाहेर जाणार चेंडू, पंचांनी या बॉलला वाईड घोषित केलं. एक्स्ट्रा मध्ये भर पडेल. धावसंख्येत वाढ, टोटल धावा धावफलकावरती 37. 37 धावा धावफलकावरती लागताना आपण पाहताय. चांगलं कमबॅक. यावेळेला हाफ ट्रॅकर शॉटम पूल करायचा, मिस टायमिंग स्ट्रोक, बॉल हवेमध्ये झेल करे क्षेत्ररक्षक, गुड कॅच. अप्रतिम झेल त्या ठिकाणी मिड विकेट मध्ये पकडलाय आणि आणखीन एक धक्का बसलाय त्या ठिकाणी. मित 11 गावदेवी साई या टीमला खेळाडू बाद झालाय आशिष मोकल. आशिष हा देखील बाद झालाय. आशिष चांगला प्रयत्न होता, खरं त्याला बिगिट करायचं होतं पूल करताना, मात्र फटका फसला. तदनंतर नवीन खेळाडू प्रज्वल मोकल मैदाना दिशेने वाटचाल करत असताना साई टीमचा 4थ्या क्रमांकाचा खेळाडू दाखल होतोय. पारगाव टीम कॅप्टन, RB 11 पेण चिंचपाड संघाचा कॅप्टन. नेक्स्ट मॅच बिग फाईट, मोठा सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलाय.
24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट अनेक सारे प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्या सर्वांचा पुन्हा एकदा जय नानोबा ट्रॉफी पावसाळी रबर बॉल स्पर्धेमध्ये पारगाव खरं तर च्या सर्व आयोजन कमिटीच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. चला थोडं स्पीडअप करा प्लीज, कारण बरेच सामने पेंडिंग आहेत. टोटल 13 सामने संपूर्ण दिवसामध्ये कव्हर करायचे आहेत, त्यामुळे प्लीज थोडं सहकार्य करा. ओव्हर द विकेट प्रज्वल साठी हा बॉल, बॉलचा पाठलाग केला, एज लागली, विकेट किपरने झेल टिपला, कॉट बिहाइंड द विकेटच्या स्वरूपात मात्र अजून एक धक्का आल्या पाहुली माघारी परतावा लागेल प्रज्वल मोकल या खेळाडूला. 1 मोर विकेट डाऊन, अजून एक धक्का साई संघाला बसतोय. नवीन खेळाडू मयूर मोकल, मयूर मोकल हा खेळाडू मैदानाकडे चाललाय. अनिकेतचं विकेट जर लवकर मिळाला असं तर दबाव प्रचंड साई टीमवरती वाढला असं म्हणतो. अजून अनिकेत उभा आहे मैदानामध्ये. पहिला बॉल षटकार आल्यानंतर संदेशने केलेलं कमबॅक पाहिलं तर त्याचाही विकेट मिळाला. तदनंतर आता विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आला मानस हा खेळाडू. माथेरान टीम सचिन 11 माथेरान, गतवर्षी वाघाची वाडीची नाईट स्पर्धा या टीमने गाजवली, चॅम्पियन बनला होता. खरं तर संघ सचिन 11 माथेरान. सचिनच्या आठवणीला उजाळा देण्यासाठी हा संघ त्या स्पर्धेमध्ये खेळताना पाहिला, चॅम्पियन देखील बनला. आणि याही वेळेला आपण पाहिला मोठी स्वप्न घेऊन मात्र हे दोन्ही संघ या स्पर्धेमध्ये सहभागी होताना पाहत आहे. 5वा सामना आजच्या दिवसातला, थोडा भरपूर उशीर झाला, प्लीज थोडं सहकार्य करा. मयूर मोकल हा खेळाडू मैदानामध्ये दाखल होताना आपण पाहत आहे. 5व्या क्रमांकावरती मीत 11 गावदेवी साई संघाचा आणखीन एक यंगस्टर खेळाडू विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती. यावेळेला क्रॉस बॅटेड फटका, आडव्या बॅटने खेळलेत, मिड विकेट क्षेत्राकडे फिल्डर मात्र भरपूर वेगाने आल्या, सिंगल साठी निघाले. दुसरी रन देखील हवी आहे, कारण स्ट्राईक पुढच्या ओव्हरमध्ये अनिकेतला हवी आहे. हा लास्ट बॉल होता. हे कॅल्क्युलेशन असतं कधी कधी एखाद्या खेळाडूचं, स्ट्राईक जास्ती असं कशी मिळेल. आत्मविश्वास फार गरजेचा आहे आणि तो आत्मविश्वास दाखवत असताना अनिकेत मोकल या इनिंग मध्ये 2 धावा या चेंडूवरती आल्या. टोटल धावसंख्या धाव फलकावरती आतापर्यंत 39 39 हवा धाव फलकावरती. चला थोडं स्पीडअप करा प्लीज. लास्ट ओव्हर, शेवटचं षटक आणि स्वतः अजय भस्मा गोलंदाजी मार्कमध्ये. प्रचंड फ्लेक्झिबल खरं तर बॉडी लँग्वेज जी आहे असा खेळाडू, उत्तम दर्जाचा आक्रमक फलंदाज आणि तितका चांगला गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. व्यावसायिक क्रिकेटर. जेव्हा जेव्हा माथेरान परिसर असेल किंवा नेरळ परिसर असेल त्या परिसरामध्ये या खेळाडूचं नाव आवर्जून घेतलं जातं. असा हा खेळाडू या ओव्हरमध्ये, डेथ ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कवर त्याला समोर तितकाच तगडा खरं तर त्याचाच प्रतिस्पर्धी अनिकेत मोकल. या दोघांमध्ये चांगलं तुम्हाला युद्ध, चांगलं संघर्ष या ओव्हरमध्ये पाहायला मिळेल. बेस्ट वर्सेस बेस्ट असं हे बॅटल. 39 13च्या सरासरीने 39 हवा आल्या. अंतिम षटक खरं तर हे आहे साई संघासाठी फार महत्वाचं आहे, कारण या ओव्हरमध्ये किमान 15+ रन कशा येतील याकडे खरं तर लक्ष द्यावं लागेल अनिकेत मोकल या खेळाडूला. ओव्हर द विकेट, पहिला फुल टॉस वरती फुल टोल वसूल करणारा हा फटका, 6 धावा. षटकार, वेलकम, स्वॅग से करेंगे सबका स्वागत. आणि पहिला खराब बॉल, लेंथ खराब होती, फुल टॉस वरती आक्रमण अनिकेत मोकलचं पाहायला मिळालं. मी बघाशी म्हटलं सेल्फ कॉन्फिडन्स फार महत्वाचा आहे. लास्ट बॉल मध्ये त्याने स्ट्राईक साठी 2 धावा घेतल्या, रिस्क घेतली आणि त्याला मिळालेली स्ट्राईक मिळाल्यानंतर पहिल्या बॉलवरती षटकार लगावत मात्र त्याने आपले इरादे स्पष्ट केले. चांगलं टायमिंग पाहायला मिळालं. 45 हवा धाव फलकावरती. अजून 5 बॉलचा खेळ बाकी आहे, 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. संघर्ष करत हा खेळाडू पुढे आला. ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये वैयक्तिक शतक त्याच्या नावावरती राहिले असा खेळाडू म्हणजे अनिकेत मोकल. आक्रमक होताना आपण पाहू शकाल. यावेळेला देखील पायामध्ये टाकलेला बॉल, क्या बात आहे, बॉटम हँडचा वापर आणि इथे टायमिंग प्रॉपर. बॉल झाला हवाई सफर, सीमा रेषा पार. षटकार, 6 धावा, 50 कंप्लीट, 51 धावा धाव फलकावरती. मी मगाशी म्हटलं अनिकेत मोकल या संघाचा महत्वाचा खेळाडू आहे. खरं तर आपण पाहिलं एका बाजूने पूर्ण माथेरान संघ सध्याच्या घडीला हे बॅटल अनिकेत मध्ये. चांगला संघर्ष, लगातार 2 षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले.
अनिकेत मोकलचा देखील तो व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला जेव्हा तर भिवंडी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये त्याने ड्राईव्ह लगावले ते झेल पकडण्यासाठी. प्रचंड आदरणीय विनोदभाई पाटील पारगाव यांचं इथं आगमन. त्यांना विनंती असेल आपण या मंचकावरती आपलं मनपूर्वक स्वागत. पुन्हा एकदा क्या बात है. आक्रमण आक्रमण आणि आक्रमण अनस्टॉपेबल. अनिकेत मोकल साईगावचा हा ब्रँड आज मात्र साईगाव पुरता मर्यादित राहिलेला नाहीये, तर संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये या खेळाडूची दखल घेतली जाईल असा हा खेळाडू आता मात्र पुन्हा एकदा आपल्या रंगामध्ये आलाय. क्या बात आहे. सलग 3 षटकार आणि पहिली षटकार हॅट्रिक या स्पर्धेतील ही खरं तर अनिकेतच्या नावावरती राहिली. तो कालही या मैदानावरती खेळला ओपन क्रिकेट आणि आज आपल्या गावासाठी संघर्ष करतोय. 57 धावा. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. लगातार 3 षटकार. अप्रतिम फलंदाजी. प्रयत्नांची पराकाष्ठा कशी करायची आणि सातत्य कसं टिकवायचं हे खरं दाखवून दिलं अनिकेतनं अनेक वेळा आपल्या खेळीच्या माध्यमातून फलंदाजीच्या माध्यमातून आणि तेच दाखवतोय. सुरुवातीला ॲज अ फिल्डर म्हणून टीममध्ये तो समावेश झाला. त्यानंतर बॅटिंग त्याने चांगली केली. सध्याच्या घडीला आपण जर पाहिलं तर जेन्युइन ऑलराऊंडर म्हणून त्याच्याकडे आदरानं पाहिलं जातं. त्याने केलेली प्रचंड मेहनत, स्ट्रगल, सराव हे त्याचं फार महत्वाचं राहिलं आणि यंदाचा हंगाम खरं तर अक्षरशः खेळाडूने गाजवलाय. लगातार 3 षटकार. अजून 3 बॉल बाकी आहेत या खरं तर ओव्हरचे. याही वेळेला यॉर्कर हेलिकॉप्टर ऑन साइडला. या वेळेला देखील बॉल चालला एका टप्प्याने बाउंड्रीच्या बाहेर, सीमा पार. वेलकम बाउंड्री. 4 चौकार. लॉंग ऑनला क्लिअर केलं. वाईडिश लॉंगच्या दिशेने हा फटका पाहायला मिळाला. 4 धाबा आल्या. 61. मी मगाशी म्हटलं किमान 60 प्लस टार्गेट सेट करावं लागेल आणि आता बरोबर 61 धाव फलकावरती आल्या. बघा मी विनंती करेल आमच्या सर्व या ठिकाणी आलेल्या प्रेक्षकांना किंवा जे कोणी असतील मैदानाच्या आतमध्ये गाडी आपण आणू नका प्लीज. मैदानाच्या बाहेरून रस्ता पुढे देखील मोठी पार्किंग आहे, तिथे आपण गाड्या पार्क करू शकता. लगातार 4 मोठे फटके. 3 षटकार 1 चौकार. हे षटक मात्र थोडंसं महागडं ठरत आहे खरं तर माथेरान टीमसाठी. अजय बसमा या खेळाडूचं धावसंख्या धाव फलकावरती 61. यस 61 धावा धाव फलकावरती आहेत. अजूनही आपण पहिला 2 बॉलचा खेळ बाकी आहे. या वेळेला देखील गुटना टेक. कव्हर्स मध्ये फटका. खरं तर खेळायचं होतं ऑन साइडला पण तो मिस टायमिंग. कव्हर्स मध्ये हा फटका पाहायला मिळाला. 2 धावा या चेंडूवरती येतील. लास्ट बॉल शेवटचा चेंडू खरं तर या षटकातला. 63 धावा धाव फलकावरती आहेत. 63. चला पारगाव आणि पेंड कॅप्टन टॉससाठी या. सिद्धेश थोडी विश्रांती, अजून थोडा आराम. लास्ट बॉल टार्गेट सेट करणार चेंडू शेवटचा बॉल आपण पाहताय का तर अजय बसमा प्रचंड महागडा राहिला आतापर्यंत आणि समोर पुन्हा एकदा अनिकेत मोकल हा खेळाडू साई संघाचा अष्टपैलू खेळाडू. यावेळेला मागचा पाय वापरत खेळायचं होतं. बॉल मागे चालला लॉंग स्टॉपला. नॉन स्टॉप आउटफील्ड फास्ट. 4 नशिबाचा चौकार प्लस वाईड म्हणजे पंजा मिळेल. या ठिकाणी बॅटिंग करताना साई टीमला वाईड प्लस 4. अतिशय महागडं षटक, मोठं षटक राहिलं. प्रचंड धावा. 3 षटकार 1 चौकार 2 धावा आणि त्यानंतर पुन्हा एकदा खरं तर आपण पाहिला वाईड चौकार म्हणजे 29 धावा आतापर्यंत या 5 बॉलमध्ये खर्च केल्या. त्या म्हणजे अजय बसमा या खरं तर गोलंदाजाने. धावसंख्या धाव फलकावरती आहे ती म्हणजे 68. लास्ट बॉलने पहिल्या सत्रामध्ये साई संघाने टोटल धावा केल्या